चल चल. हो दादा तुमचा फोन धर. काय झालं मामा घरात तर टीव्ही नाही काय ना काय करणार नाही तर पाणी वगैरे प्यायला इधर जरा. हा दिले हा मामा त्याने गेलं पुढं. तू सांभाळून ते थांब ते बघ हा बाय बाय. बाय. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, बरेच दिवसाच्या नंतर आज मी व्हिडिओ एडिट करणार आहे. तर हा व्हिडिओ ना शनिवारचा आहे. शूट करून ठेवला होता पण ना त्याला एडिट करायला वेळच भेटला नव्हता मला. तर आज फायनली मी बऱ्याच दिवसाच्या नंतर एक ब्लॉग टाकणार आहे. तर इथे आम्ही निघालो आहे शनिवारच्या बाजारामध्ये. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत शनिवारच्या बाजारामध्ये. मावशी कोणता घेता? हो का हे घेतलं लगेच हे घ्यायचं आहे बाई. काय कमी नाही का हा घ्या घ्या, करा शॉपिंग, करा शॉपिंग. कलर कलर चांगले चांगले घ्या. 150 ओ मी पण घेऊ का? काय घेऊ का? घे तुला येत असेल तर घे. इधर तिथे लॉंग आहेत. तरी ते ना बराच वेळ मी चेक केले टॉप, पण मला ना एक पण टॉप पसंत पडला नाही. आणि अन्नूताई आणि अन्नूताईची मामी त्यांचं चालू आहे घेणं तिथं ते टॉप. तर इथे बघा पिल्लूची शॉपिंग पण काय काय घेतलंय तिने. आणि हे 150 रुपयाला टॉप मी घेतले नाहीत. आणि थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर मला खूप छान ड्रेस भेटले. 500 रुपयाला 2, म्हणजे रोज वापरण्यासाठी कम्फर्टेबल एकदम ड्रेस भेटले. ते तुम्हाला ना मी घरी गेल्याच्या नंतर दाखवेन. तुला बॅग पाहिजे कुठली? ये वाली पाहिजे. बरं बरं घ्या घ्या. ए बिल्या ए बिलो ए तो बिल्या जेव्हा तुला नको आवडत नाही मला पाहिजे. 2,500 ते 3,000 रुपयाला इस्तू लावला आता. असू द्या, काय होते बघ की, बघ जरा. सगळं गेलं आमचं मुंबईला आणि काय सगळं पैसे नंतर आली तुम्हाला मात्र. आणि इथे दादाने ना सगळ्यांसाठी पाणीपुरी पार्टी दिली होती. पण मी आणि वहिनी आणि पिल्लू आम्ही तिघांनीच पाणीपुरी खाल्ली. बाकी अन्नूताईने, अन्नूताईच्या पप्पानी आणि दादाने तिघांनी पण पाणीपुरी नाही खाल्ली. आम्ही तिघींनी फक्त खाल्ली. वाव, किती छान आहे अन्वीची बॅग. बॅग दाखव अन्वीची. छान. फ्लाइंग अन्वी मला एक आता बघा. चांगलं आहे ना, दे ना मला. अन्वी तुला पॉपकॉर्न पाहिजे ना? पॉपकॉर्न पाहिजे ना? मग मी एक घेऊ. नाही नाही नाही, मला नाही आवडत. मी नाही खात. मी खात नाही. कांदे घ्यायचं लक्ष करा, नाहीतर मी इथंच विसरून जाईल. मोबाईलसाठी मोबाईल पैसे हा. आणि फ्रेंड्स, बाजारातून येऊन जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आलो आहे डायरेक्टली डान्स प्रॅक्टिस करण्यासाठी हॉलमध्ये. कारण की आज फायनल दिवस आहे. उद्या डायरेक्टली डान्स होणार आहे. तर फायनल प्रॅक्टिस करण्यासाठी आलो होतो इथे. आणि सर ना खूप मनापासून डान्स शिकवतात सगळ्यांना. कारण की बायकांना डान्स शिकवणं खूप माथेपोडीचं काम आहे. भरपूर आमच्याकडून चुका होत होत्या, पण सर ना भरपूर म्हणजे व्यवस्थित असं शिकवत होते आम्हाला. आणि ना ते स्वतः म्हणजे आवर्जून म्हणजे येत होते आम्हाला शिकवण्यासाठी. त्यांचा जॉब वगैरे करून आम्हाला डान्स शिकवण्यासाठी ते वेळात वेळ काढत होते. आणि त्याबद्दल ना त्यांचं खूप मनापासून आभार आहे. आम्हा लेडीज लोकांच्या म्हणजे जीवनामध्ये काय असतं, फक्त चूल मूल एवढंच असतं. पण डान्स करण्याची ही जी खुशी आहे ना, ती आम्हाला सरांमुळेच खरं तर मिळाली. खूप खूप आभार सर. The next day. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा, म्हणजे आज हा व्हिडिओ आहे रविवारचा. तर इथे रविवारचा दिवस आहे. सकाळच्या वाजलेले आहेत 10 आणि आमचं इथे चालू झालेलं आहे रमाई माता जयंतीचं म्हणजे
सजावट. तर इथे ना मला रांगोळी काढण्याची जबाबदारी दिली होती, त्यामुळं मी एका माझ्या मैत्रिणीला घेऊन इथे रांगोळी काढली. आणि त्यानंतर ना हॉलच्या आतमध्ये बाकी डेकोरेशनचं वगैरे काम चालू आहे. म्हणजे असं मोजक्या लेडीजला ना जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्यामुळं आपापल्या जबाबदाऱ्या आम्ही अशा प्रकारे निभावल्या. तर हे बघा माझ्या मैत्रिणीने नाव काढलेलं आहे. बाकी रांगोळी वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. तर हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं, साधं सिंपल आणि खूप मेहनतीनं केलेलं हे डेकोरेशन होतं. आणि हे सगळं करेपर्यंत ना आम्हाला नाही म्हणतात 1:30 वाजल्या होत्या. आणि आता सगळेजण निघालेत आपापल्या घरी, कारण की 4 वाजेपर्यंत संध्याकाळी यायचं आहे वापस तयार होऊन. त्याचप्रमाणे फक्त शाळेत 1.5 दिवस जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा राज्यापर्यंत घेऊन जाणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. तर जनतेच्या हितासाठी नेहमी कार्यरत असणारे माजी सभापती आदरणीय राहुलदादा विशे यांचे इथे आगमन झालेलं आहे. की त्यांनी माजी सभापती राहुलदादा विशे यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे जो माशाने उल्हास नदीवर जो पूल आहे त्या पुलाचे आदरणीय आमदार कटोरे साहेब आणि महेंद्र थोरवे साहेब यांच्याशी संपर्क साधून त्या पुलाचं देखील या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि थोड्याच दिवसात आपल्या सर्वांच्या ज्या 3 गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याचप्रमाणे रमाई कार्यक्रम साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम सर्वांना रमाईच्या हार्दिक शुभेच्छा. तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आज आपल्या सर्व महिला मंडळी यांनी हा कार्यक्रमाचे नियोजन आयोजन केलेले. सर्वप्रथम सर्व महिलांना मी या कार्यक्रमाच्या व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि संजयदांनी उल्लेख केला की आपण सहकार्य असतं, तर संजयदांनी सांगतो की आपला कुठलाही सामाजिक कार्य असेल त्यावेळेला जिथे गरज आहे तिथे मी तुम्हाला 100% जमेल तेवढं सहकार्य करेल. आणि ब्रँडच्या मागे धावणाऱ्यांना तो फाटका पदर काय समजणार? ब्रँडच्या मागे धावणाऱ्यांना तो फाटका पदर काय समजणार? सर्वात महत्वाचं, पोरं गमावूनही हसणारी ती रमाई, पोरं गमावूनही हसणारी ती रमाई आजच्या मुला मुलींना काय समजणार? मनात काही तुम्ही सगळ्यांसोबत बोला. धन्यवाद.
म्युझिक ऑपरेटर इथे बघायचं नाही का? बोलले मला कधी होतं? अरे डान्स करायचं ना? शेवटी हारले. तर अशा प्रकारे आमचा माता रमाई, माता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा झाला. खूप थाटाने हा कार्यक्रम साजरा झाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.